लोकसभेच्या निवडणुका लागल्याच्या ना रात्री पाहणं चालू नाही, दिवस बी पाहणं चालू नाही. रात जर म्हणसाल तर रात्री या वैऱ्याची ऊन जर म्हणसाल खळखळतं पुन्हा. पण इतक्या याच्यातूनही प्रचार जर म्हणसाल राजो तर भल्ला जोरात. आता माझ्यासोबत अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू भाऊ यावेळेस हवा जमून राहा राजो, काहीतरी काही म्हणा तुम्ही. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे 33 वर्षानंतर काँग्रेसला सीट आली. महाविकास आघाडी इंडिया आघाडी तर्फे बळवंतराव वानखडे हे कमीत कमी एखाद्या लाखाच्या फरकाने निवडून येऊन राहिले. 1 लाखाच्या वर आमचे कार्यकर्ते किती उत्साहात आहे, कसे आहे ते तुम्ही पाहून राहाल. प्रत्येक गावात असाच प्रतिसाद आहे आणि लोक स्वतःहून, जनता स्वतःहून, मतदार स्वतःहून बाहेर निघाला आहे. बळवंत वानखडे रेकॉर्ड मतानं निवडून येणार आहे. याचं कारण असं, बळवंतराव सर्वसामान्यातला माणूस आहे, ते एक कारण तर आहे. पण जे 5 वर्षाच्या आधी ज्या बैले आम्ही निवडून दिलं होतं, ज्या ताकदीनं आम्ही निवडून दिलं होतं, त्या ताकदीनं 15 दिवसात निघून गेली. म्हणून आम्ही तेव्हाच पण केला का येणारा खासदार काँग्रेसचा राहील, महाविकास आघाडीचा राहील आणि तो थांबणारा खासदार राहील. म्हणून एकदम चांगला आपल्यातला खासदार निवडून येऊन राहिला. भाऊ गेल्या 2-4 दिवसापासून असं कानोकानी चुपचाप सोशल मीडियावर 1-2 मेसेज आहे की बबलू भाऊ काँग्रेस सोडणार आहेत आणि भाजपचा हात पकडला. म्हणजे इकडचा हात सोडून, म्हणजे इकडचा पंजाचा हात सोडून कमळाची साथ बबलू भाऊ पकडणार आहे, अशा प्रकारची चर्चा आहे भाऊ. अरे बा 90 गेले सुरुवातच माही काँग्रेसमध्ये झाली आणि काँग्रेसमध्येच मरणारा. हे जे काही बीजेपीच्या या प्रहारच्या या जो गारोडी याच्या पाया खालच्या वाळू निघून गेल्या, म्हणून हे स्वतःच प्रचार करून राहिले की बबलू देशमुख काँग्रेस सोडणार आहे, बीजेपीत जाणार आहे. 19 तारीख दिल्ली, 22 तारीख दिल्ली. तो तर गारोडी म्हणे बबलू देशमुख कधी बीजेपीत गेला नाही तर मी दाढी काढतो, मुची काढतो. तर त्याला लेखाली 19 नंतर मुची दाढी काढायला लावजा. बरोबर गोष्ट. तुम्ही मी प्रसार माध्यमावर एक व्हॉट्सअप क्लिपिंग पाहिली की बा यावेळेस निवडणुकीत जर समजा इकडे बीजेपीचा पराभव झाला तर कोण काँग्रेसमध्ये येणार आहे? नाही, काँग्रेसमध्ये हे आता नवनीत राणा पडल्यानंतर जे मला म्हणतात का मी बीजेपीत जाणार आहो, तर नवनीत राणा पडल्यानंतर तो रवी राणाच काँग्रेसमध्ये येईल असं चर्चा आहे बा. लोक सांगून राहिले, माय नाही. सत्तेची गरज आहे.